नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच म्हणजेच भांड्याची जी फाईल आहे ते फॉर्म कसा भरायचा आणि तो नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर गृहोपयोगी संच बांधकाम कामगारांना भेटतात. त्यानंतर जे आहे जे पेटीचं जे आहे ते पेटीचं फॉर्म कसा भरायचा ती एक माहिती या ठिकाणी बरेच जण विचारतात, की सर आम्हाला पेटी भेटली नाही म्हणतात. त्यानंतर गृहोपयोगी संच भांडे भेटले नाहीत. त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि केव्हा भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक प्रश्न विचारतात, की सर आम्हाला आम्ही नोंदणी केली आहे, आमचं नोंदणी अप्रूव्ह झाली आहे, पण आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नाही आणि स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं ते सांगा. ते संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पहिल्यांदा आपण बघूयात की बांधकाम कामगारास जे स्मार्ट कार्ड आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघूयात की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कोणकोणते फॉर्म भरावं लागतात. ते फॉर्म कसा भरायचा आहे, कोणता फॉर्म आहे, ही संपूर्ण डिटेल अगोदर आपण स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघूत आणि नंतर गृहोपयोगी संचाचा लाभ कसा घ्यायचा ते बघूयात आणि त्याच्यानंतर जे आहे ते पेटीचा जो लाभ आहे ते कसा घ्यायचा आहे हे बघूयात. आपण स्टेप बाय स्टेप माहिती संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामुळं हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात. मित्रांनो आपण आता आलेलो आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण सध्या आलेलो आहोत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळ ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत. आता ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली आल्यानंतर जे स्मार्ट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन दिसतात पहा. या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी पहा, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी. त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करा, त्यानंतर दाव्याची नियुक्तीची तारीख बदला, बांधकाम कामगार नोंदणी अध्ययन करा, बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा. तर आपल्याला जे आहे ते आपल्याला स्मार्ट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी ह्या 6 ऑप्शनपैकी तुम्हाला स्मार्ट कार्ड डाउनलोड करा या ठिकाणी कुठंही ऑप्शन दिसून येत नाही आहे. ह्या ठिकाणी दिसून येत नाही आहे, त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी दिसून येत नाही, या ठिकाणी दिसून येत नाही. कुठेही तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन भेटत नाही. तर या ठिकाणी आपल्याला स्मार्ट कार्ड भेटणार कसं मग? या ठिकाणी डाउनलोड करायचं ऑप्शन नाही आहे. पोस्टाने येते का? तर पोस्टाने पण येत नाही आहे. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जे स्मार्ट कार्ड आहे ते डाउनलोड या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर करता येत नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला पोस्टाने पण ते जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्टाने पण या ठिकाणी ते स्मार्ट कार्ड येत नाही. तुम्हाला जे स्मार्ट कार्ड आहे ते तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली त्या ठिकाणी एकतरी येईल, नसेल त्या ठिकाणी नाही आलं तर आपलं जे कामगार सुविधा केंद्र आहे जवळचं, तालुक्याच्या ठिकाणी जे आपल्या जवळचं कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे तुमचं आधार कार्ड न्यायचं आहे. आधार कार्ड नेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे तुमचं आधार कार्ड दाखवायचं आहे आणि आम्हाला आमचं स्मार्ट कार्ड पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. मग त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड ते घेतील आणि तुमचं स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्टला देतील आणि त्या ठिकाणी जे आहे आपलं तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जर नाही भेटलं तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 100% भेटणारच आहे. परंतु आपल्या जवळचं तालुका सुविधा केंद्र जे आहे कामगार सुविधा केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होता की स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे, तर नक्की तुम्हाला समजेल असेल की स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येत नाही किंवा पोस्टाने येत नाही. तुम्ही जे आहे ते ऑफिसला जाऊन आणावं लागतं किंवा नोंदणी केली त्या ठिकाणी जाऊन घ्यावं लागते. अशा प्रकारे जे आहे ते स्मार्ट कार्ड तुम्हाला भेटलं जाते. तर स्मार्ट कार्डचा विषय तुमच्या लक्षात आला असेल. तर आता आपण बघूयात की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो हा विषय आहे आणि नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ भेटतो. तर तसं काही विषय नाही, त्याचं काही व्हॅलिडिटी नाही, किती दिवस असं काय त्याचं क्रायटेरिया नाही आहे. तुम्ही नोंदणी तुमची अप्रूव्ह झाल्यानंतर सक्रिय झाल्यानंतर तुम्ही कधी पण गृहोपयोगी संचाचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी फक्त एकच अट आहे की नोंदणी जी आहे तुमची सक्रिय असायला हवी. तर या ठिकाणी तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागतो ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि फॉर्ममध्ये काय काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी जे गृहोपयोगी संचाचे जे फॉर्म आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी त्याचं हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे म्हणजे तुम्हाला गृहोपयोगी संच भेटणार आहे. आता हा फॉर्म तुम्हाला भेटेल कुठं? तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्याच्याखाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी हमीपत्र असं लिहायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी हमीपत्र पाठवलं जाईल. तर या ठिकाणी पहा, हमीपत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जाईल. तुम्ही फक्त टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हमीपत्र असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी काय काय दिलेलं आहे की मी खाली सही करणार लिहून देते की
मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत असून माझा नोंदणी क्रमांक असा आहे. तुमच्या या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक टाकले तर मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील या ठिकाणी तुमचे जे नोंदणीकृत कामगार आहेत तुमच्या कुटुंबामध्ये, तुम्ही जर पती पत्नी जर नोंदणी करत असाल तर या ठिकाणी 2 टाकायचे आहे. त्यात काय तुमची मुलं प्लस असतील 18 वर्षाच्या नंतरची, ती पण या ठिकाणी टाकायची आहेत. तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबात तुम्ही पती पत्नी 2 जण असाल तर या ठिकाणी 2 चाका टाका. 1 जण असेल तर या ठिकाणी 1च टाका. व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करत आहेत. त्यांची नावे व नाते नोंदणी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यांचे जे तुम्ही या ठिकाणी 2 जण लिहिलेले आहेत तर या ठिकाणी त्यांची नावं या ठिकाणी टाकायची आहेत. या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यांचं नातं काय आहे, तुमची पत्नी आहेत का कोण आहे त्या ठिकाणी नातं लिहायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ते नोंदणी क्रमांक या ठिकाणी त्यांचा टाकायचा आहे. जर नोंदणी करत असतील तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करत असतील तर, नोंदणी करत नसतील, नोंदणी केलेली नसेल त्यांचं या ठिकाणी काही टाकायचं नाही. आणि ह्या ठिकाणी जे आहे ते जे अंक आहेत ते कमी करायचे आहेत. आणि या ठिकाणी तुमचे नसतील त्या ठिकाणी काही टाकू नका, काय गरज नाही आहे. तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला आणखीन खाली काय लिहायचं पहा. या ठिकाणी आणखीन काय माहिती दिली पहा या ठिकाणी, की मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच 30 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत. तसंच त्याचप्रमाणे मला सदर संचाचा दुबार वाटप झालेला नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते खाली तुम्हाला दिनांक टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरत आहात त्या दिवशी या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते लिहून देणारची सही या ठिकाणी सही करायची आहे. त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जो मोबाईल क्रमांक चालू मोबाईल आहे तो चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. ते संपूर्ण अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या फॉर्मला तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे त्याचं झेरॉक्स करून पावती जोडायची आहे. ह्याला रेशन कार्डची एक झेरॉक्स जोडायची आहे. आणि हे फॉर्म जे आहे तो आपल्या जवळच्या कामगार जे सुविधा केंद्र आहेत तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन हे द्यायचं आहे. त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्ही नेऊन दिल्यानंतर कामगार सुविधा केंद्राला नेऊन दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही तारीख दिली जाईल. त्या तारखेला तारीख दिली जाईल आणि काही एखादं ठिकाण दिलं जाईल. अशा ठिकाणी ह्या तारखेला तुम्हाला या म्हणून सांगितलं जाईल. त्या ठिकाणी त्या तारखेला जायचं आहे. त्या ठिकाणी जे आहे ते गृहउपयोगी संचाचं जे वाटप असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल. संचाचा जो कॅम्प असतो त्या कॅम्प असतो एक काही एखाद्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी ते ठिकाण सांगितलं जाईल. ज्या ठिकाणी कॅम्प भरणार आहे त्या ठिकाण सांगितलं जाईल आणि त्याची तारीख सांगितली जाईल. मग त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्या कॅम्पमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती घेऊन तर तुम्हाला गृहउपयोगी संचाचा लाभ दिला जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला A to Z माहिती नक्कीच समजली असेल की बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे आणि त्यानंतर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचा लाभ कसा घ्यायचा आहे. ह्याची माहिती तुम्हाला नक्कीच संपूर्ण A to Z समजली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.